अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, यावर्षी अक्षय तृतीया 30 मे 2025 वार बुधवारी आले आहे. वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. या दिवशी केलेलं दान हे चिरकाल टिकत असतं. या दिवशी केलेली उपासना, केलेली सेवा, मंत्र, स्तोत्र जे काही तुम्ही करणार आहात ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे. या दिवशी ते एवढं केलेलं दान सुद्धा तुमच्या सोबत राहणार आहे. आता या पवित्र दिनाला आपण असं काय करू शकतो की बघा, आपल्या घरात आता स्वतःचं घर असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा जर तुम्ही भाड्याने राहत असाल, रेंटवर राहत असाल तरी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. कारण आपण कुठलाही उतारा करत नाही आहोत, आपण सेवाच करत आहोत. पण ज्यांचं हक्काचं घर आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करा. सेवाच आहे. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की अक्षय तृतीया हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचे दिवस मानला जातो. तसेच आपले जे कोणी पितृ आहेत, म्हणजे आपले जे पण पितर आहेत त्यांच्या सेवा करण्याचा पण हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर या दिवशी काय अशी सेवा करायची आहे बघा, किंवा काय उपाय करायचा आहे बघा, आवर्जून हा उपाय करा. कारण हा उपाय आपण वर्षातून फक्त 2दा करत असतो. एक तर आपण अष्टमीला करत असतो आणि दुसरी शारदीय नवरात्री जे असते ती अष्टमी आणि तेव्हा करत असतो, आणि एक अक्षय तृतीयेला करत असतो. उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते. उपाय आहे लवंगाचा. माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत त्यातील एक प्रमुख गोष्ट ज्याला आपण लवंग म्हणून ओळखली जाते, जी आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये आवर्जून वापरली जाते. लवंग, कवड्या, कमळगट्ट्याची माळ, अगदी कुंकू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ते आपल्या कुळस्वामीला देखील तेवढं आवडतं. आता ह्या ज्या लवंग आहेत, ह्या लवंग आपल्याला किती घ्यायचे आहेत, तर आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. आणि परत एकदा सांगते, आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. लवंग निवडताना किंवा लवंग घेताना पूर्ण चांगल्या घ्यायचे, म्हणजे फुलासकट त्याला देठ चांगले असेल, अर्धी तुटलेली फुलं घ्यायची नाही आहेत. तर पूर्ण फुलं असलेली, देठ चांगले असलेली अशी तुम्हाला लवंग घ्यायचे. आता या 11 लवंग तुम्हाला घ्यायचे आणि 11 लवंग घेतल्यावर अगदी दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा ही सेवा करा. सेवा कोणीही करू शकतो, या सेवेला कोणतंही बंधन नाही. तर 11 लवंग तुम्हाला हातात घ्यायचे आणि 11 लवंग हातात घेऊन त्याच्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं. लक्षात घ्या, 11 वेळा लवंग हातात घेऊन त्याच्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम सगळ्यांना माहीत आहे. आपण गुरुवारची कहाणी वाचतो, त्याच्यामध्ये पण महालक्ष्मी अष्टकम आहे. किंवा आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो, वैकल्य करत असतो, त्याच्यामध्ये देखील आहे महालक्ष्मी अष्टकम. ज्यांच्याकडे हे दोन्ही पुस्तक नाही आहे त्यांनी यूट्यूबला सर्च करा, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, काय त्याची सुरुवात कशी असते बघा. नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकमची सुरुवात आहे. तर तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महालक्ष्मी अष्टकमचे पहिले 8 ओवी आहेत, तेच खरं महालक्ष्मी अष्टकम आहे. त्यानंतरचं जे आहे ते फलश्रुती आहे. आता पठण करताना सुद्धा एक लक्षात घ्यायचं की आपल्याला 15 वेळा, म्हणजे 1 ते 8 वेळा, 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण 16 वेळा श्रीसूक्त वाचणार आहे त्यातील 15 वेळा 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. आणि नंतर ज्यावेळी तुम्ही 16व्या करणार आहात त्यावेळी तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही हातात लवंग घेणार आहात तर उजव्या हातात घ्यायचे आहेत. आणि तुम्ही डायरेक्ट हातात घेतल्या तरी चालेल, किंवा डिशमध्ये ठेवल्या तरी चालेल, हरकत नाही. तुम्हाला त्याची पूजा करायची आहे, सेवा करून घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी आधी या अष्टमीला उपाय केला आहे त्यांनी त्या जुन्या लवंग आहेत त्या तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून देऊ शकता. आणि नवीन लवंगा घेऊन नवीन लवंगावर ही सेवा करू शकता. अगदी तुम्ही ते जुने वस्त्र आपण ठेवलेलं आहे ना, ते आपण अष्टमीला वापरलं आहे, पण ते तुम्ही वापरू शकता. पण काय होतं, त्याला धूळ लागलेलं असतं किंवा एक खराब झालेलं असतं. म्हणून एखादा लाल रंगाचा शुभ्र तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं, व्यवस्थित तो चांगला असला पाहिजे. त्याची आपल्याला एक पुडी करायची, त्याला एक गाठ बांधायची. लवंग त्याच्यावर ठेवल्या की त्याला हळदी कुंकू अक्षता टाकायचे. फूल वगैरे टाकू नका, कारण ते फूल नंतर खराब होऊन जातं. हे सगळं झाल्यावर थोडा वेळ आपल्या देवघरात त्या लवंगा ठेवायच्यात. आणि आता महालक्ष्मी अष्टकमची ही सेवेतील अतिशय महत्त्वाची सेवा मानली जाते. आणि सगळी सेवा केल्यावर आपल्याला मुख्य दरवाजाला आपल्याला हे ठेवायचं, म्हणजे बांधायचं. तर बघा, आता कसं लटकवायचं ते तुम्हाला सांगते. जेव्हा आपण घरातून बाहेर जातो, म्हणजे उंबराच्या बाहेर जातो, तेव्हा आपला उजवा जो हात आहे, म्हणजे उंबरातून बाहेर जाताना, समजा तुम्ही उंबऱ्याच्या आत आहे, उंबऱ्याच्या आत असताना तुमचा जो उजवा हात आहे तो तुम्हाला दरवाजाच्या बाहेर जाऊन त्या उजव्या हाताला तुम्हाला बांधायचं आहे.
म्हणजे लटकून द्यायचं. आता तुम्ही म्हणाल की ही सेवा करून होतं तरी काय, बरेच स्वामी सेवेकरी ही सेवा करतात. आता तुम्हाला सांगायचं आहे की ही सेवा का करतात, कशासाठी करतात. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ज्या लवंग आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यावर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा केल्याने त्याच्यामध्ये एक बळ येतं. लवंग हे फक्त आपल्या देवीला प्रिय आहे म्हणून नाही, पण आपल्या घरात येणारी व्यक्ती चांगला आहे का. बऱ्याच वेळा असं होतं ना की घरात कुणीतरी आलं की भांडण होतं, काही ना काहीतरी सगळं चांगलं सुरू असतं आणि काही ना काही अडचण येतात, घरात कटकटी होतात, कोणाशी जमत नाही किंवा घरात जी पैशांची आवक आहे ती आपली घटत चालली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. घरात माता लक्ष्मीने, आपल्याला माहिती आहे की विष्णू पुराणामध्ये सांगितलंय की देवी लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात उभी असते. 7 वेळा तुम्हाला काही ना काही अशा गोष्टी असतात की तुमच्या घरात प्रवेश करत नाही. त्याच्यामधलं एक कारण की तुमच्या चपला घराच्या बाहेर असतात, घरात नकारात्मकता, घरात कटकट आहे. आणि बघा, आपण नेहमी आपल्या मुख्य दरवाजा सुशोभित करण्याच्या पाठीमागे लागतो, कारण जेवढा सुशोभित असतो, जेवढा स्वच्छ असतो, जेवढा देखणा असतो, तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात चिरकाल टिकते. याच्यासाठी हा लवंगाचा उपाय अक्षय तृतीया आणि आपल्या अष्टमीच्या दिवशी करायचा असतो. आता हा तुम्ही उपाय आवर्जून करा. ही सेवाच आहे खरी तर. ही सेवा तुम्ही अगदी दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही रात्री सेवा केली अक्षय तृतीयाच्या दिवशी तरी चालेल, कारण बघा दिवसभर आपली गडबड असते, आपल्याला तेवढा टाईम पण मिळत नाही. अगदी तुम्ही रात्री केली तरी हरकत नाही, पण आवर्जून करा. या सेवेचे खूप फायदे आहेत, खूप जास्त प्रमाणात आहेत. ही सेवा करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सेवा करताना महालक्ष्मी अष्टकमची उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडणार आहे. म्हणून कसं असतं, एखाद्या गोष्टीवर जेव्हा सेवा करता तेव्हा त्याच्यावरती एक शक्ती येते, पण त्याच्यावर वारंवार सेवा करावे. एकदा करायचे आणि वर्षभर ठेवायचं असं नाही. म्हणून आपण वर्षातून 2दाही सेवा करत असतो. तुम्ही पण नक्की करा, तुम्हाला पण याचा फायदा नक्कीच मिळेल. तर बघा, आजच्यासाठी इतकंच. झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांचेही काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही दूर होतील. तर बघा, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.